हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तुमची पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आणि फायनली आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे. मला तर असं वाटते, कारण जुनेच ब्लॉग मी टाकत होते. पहिले तर जो हाऊस वॉर्मिंग सेरेमनीचा तुम्ही बघितलंच असेल, तो टाकला होता. त्यानंतर 4-5 दिवस झाले मी काहीतरी म्हणजे शूट पण केलं नाही आणि आपले ब्लॉग पण आलेले नाही आहे. तर इथे चालू आहे मॅच, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं बॅकग्राऊंडला आवाज येत असेल. आज मी इथं असं बाहेर बसले, म्हणजे बाहेर आल्यानंतर ऊन पण लागते, आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं थंड पण होतं, पण म्हटलं चला थोडं बाहेर जाऊन येऊया. कंटिन्यू इथं मॅचेस चालू आहे, त्याच्यामुळं सारखं ते एवढं उन्हात खेळत आहे. किती कसं खेळत असेल मला तर हेच म्हणजे ऐकूनच कसं तरी होते. आणि आज मी एकटीच आहे, वरती बसून थोडंसं मला थंड पण वाटायला लागलं आणि काम पण होतं, त्याच्यामुळे मग मी खाली आले. म्हटलं चला थोडा वेळ खाली बसूया आणि मग वरती जाऊया, कारण वरती गेल्यानंतर इतकं डेंजर म्हणजे थंड होतं आणि इथं आल्यानंतर इतकं गरम होतं आहे ना, म्हणजे कळतच नाही की काय करावं काय नाही. तर चलो गाईज, आज आहे माझा 3रा दिवस, म्हणजे माझे ऑफिसचे 3 दिवस कंप्लीट झाले. मी सकाळी 9:30लाच आले, म्हणजे आता माझं 6:30 वाजता 3:30 वाजता 6 तास माझे कंप्लीट होऊन जातील. तर त्यानंतर मग घरी, आणि आम्ही जाणार आहे सॅटर्डेला घरी. कारण ते तुम्हाला आता समजेलच. पुढच्या जे येणारे ब्लॉग आहे त्यात तुम्हाला ते कारण समजेल का जातोय काय. तर नक्की ब्लॉग बघत जा आणि कमेंट पण करत जा तुम्हाला ब्लॉग कसे आवडतात. आणि नेक्स्ट ब्लॉग कोणता बघायला आवडेल ते पण सांगत जा. तर इतकं बोर होतं आहे ना, एकटीचे 6 तास कसे घालवायचे हेच चालू आहे. आणि मोबाईल बघून पण मला बोर झालं, त्याच्यामुळे म्हटलं चला आता थोडं नॉर्मल खाली बसूया आणि मग वरती जाईल. आज तर गुरुवार आहे, त्याच्यामुळे आज जेवणाचं पण मला सकाळी टिफिन वगैरे काहीच बनवायचं नव्हतं, म्हणजे खिचडी वगैरे बनवायचं होतं, त्याच्यामुळे मी आज जरा लवकर आले. आणि संध्याकाळी मीटिंग आहे, इथं थोडीफार कमी रेंज असते, त्याच्यामुळे मीटिंग पण मला आता घरी जाऊन करावी लागेल. तर 3:30ला होईल माझं इथं, आणि मीटिंग आहे 4:30ला. तर घरी जाऊन मग मीटिंग करूया. मॅच तर बघू वाटते, पण एवढ्या उन्हात जाऊ शकत नाही. हे पाठीमागं तुम्ही बघू शकता, इतकं म्हणजे बोगस वातावरण झालं आहे ना की बस. आत्ताच एवढं, म्हणजे आत्ता जस्ट फेब्रुवारी महिना आहे, तर एवढं म्हणजे काय म्हणतोय आपण, एवढं ऊन लागतं आहे. तर मार्च एप्रिलमध्ये तर येण्याची पण इच्छा होणार नाही, बाहेर बिल्डिंगच्या निघण्याची पण इच्छा नाही. त्याच्यामुळे जेवढं सकाळी लवकर होईल तेवढं यायचं आणि आपलं लवकर निघून जायचं, कारण इच्छाच होत नाही इथं बसण्याची. 6 तास पहिले तर आम्ही 7-8 तास बसायचो ऑफिसमध्ये, तेव्हा तर कंपल्सरी पण नव्हतं आम्हाला बसणं, तरी पण बसत होतो ना. आत्ता 6 तास असं वाटतं की 6 तास कधी जातील. सारखं घड्याळाकडेच लक्ष असतं, कधी 6 तास होतील. तर इतकं बोर. चला मग आता मी वरती जाते, बाद झाला आता इथं. आणि वरती जाऊन मस्त थोड्या वेळाने 1 वाजता जेवण करेल आणि मग बघूयात आता. चलो गाईज, मस्त जेवण वगैरे केलं आणि फायनली म्हटलं चला 6 तास झाले घरी जाऊया, कारण अक्षरशः इतकं बोर झालं होतं ना. मी नंतर काही शूट पण केलं नाही, म्हटलं घरी जाऊया आणि मस्त झोप काढूया. त्यानंतर जाता थोडंफार म्हटलं चला शूट करूया. इतकं ऊन होतं ना, बरं झालं हे झाडे आहे, त्याच्यानंतर मग त्याच सावलीत जाते मी, असं चालत थोडंसं बरं वाटतं. नाहीतर इतकं ऊन लागतंय ना अक्षरशः, त्याच्यामुळे इतकं बोर पण होतंय, टाईम पण लवकर जात नाही उन्हाळ्यात. तर चला मग आता घरी जाते आणि मग भेटूया. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे, तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आणि तर चला मग आज आम्ही निघतोय घरी.
आता वाजलेले आहे 3 आणि आम्ही निघतोय थोड्या वेळात 3:30-4ला, कारण थोडंसं ऊन कमी होऊ देतो. कारण ऊन इतकं जास्त वाढलंय ना, मी अक्षरशः म्हणजे फॅन पण फुल चाललाय आणि पूर्ण दरवाजा खिडक्या सगळं ओपन आहे, तरी पण इतकं म्हणजे असं गरम गरम होतंय ना. तर म्हटलं एवढ्या उन्हात नको जायला, कारण जाता जाता 4-5 तास लागतात. मग ते ऊन लागलं, परत आजारी वगैरे पडलं तर आमचा घरी जाऊन काहीच उपयोग होणार नाही. आणि घरी का जातो हे तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल, म्हणजे 2 दिवसाने समजेलच का घरी जातोय वगैरे. तर घरी जाण्याची तर एक्साइटमेंट आहे. थोडंसं काम होतं त्याच्यामुळे आम्ही 4 वाजता निघणार आहे आता इथून. मस्त जेवण वगैरे झालंय. जाता जाता मग म्हणजे सकाळी जेवण तर नाही झालं, नाश्ता झालाय सकाळी. आता जाता जाता थोडंसं नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर मग जाऊयात घरी. तर घरी गेल्यानंतर मला तर असं होतं ना, इथून एकदा घरी जायची जर वेळ आली ना, असं होतं कधी मी घरी जाईल. पण मी जास्त म्हणजे इथं जेव्हापासून इथं पुण्यात आले ना, तेव्हापासून मी 2-3 महिन्यातून घरी जात होते. पण आता एवढ्यात डिसेंबर महिन्यापासून ना खूप घरी जाणं झालंय माझं, म्हणजे 15-20 दिवसाला. आता संक्रांतीच्या वेळेस पण मी गेले होते. तर आता परत जाते घरी आणि म्हणजे 15-20 दिवस झालेच असेल. आणि त्यानंतर आता चलो मग आता इतनी खुशी भाई घर जाने की. जाता जाता आता थोडंसं परत थोडा वेळ थांबू, 6-7 वाजता थोडंसं नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर निघू. सकाळी नाश्ता केलाय मी ऑलरेडी, पण जाता जाता परत एकदा करूयात नाश्ता. आणि चलो 4-5 तास तर लागतंच धरूनच चालायचे, 5 तास तर पकडायचेच. कारण नगरपासून घरापर्यंत रोड इतका बोगस आहे ना, म्हणजे नगरपासून तर घरापर्यंत आम्हाला जेवढा वेळ लागतो तेवढं आम्ही पुण्यातून नगरपर्यंत जातो. म्हणजे इतकं अक्षरशः इतकं भयानक रोड आहे. मग तिथून पुढे आम्हाला 2 तास तर लागतातच. आणि इथून आम्ही काही नाही 2 तास जातो. आणि संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे उन्हातानात तर जास्त कुणी फिरत नाही. आणि तसं पण आज सॅटर्डे, सगळ्यांना सुट्टीच आहे, त्याच्यामुळे जास्त गर्दी पण कुठं भेटणार नाही, थोडंफार भेटेल. तर चलो मग आता जाऊयात. भेटते आता तुम्हाला थोडं. सगळं बॅग वगैरे सगळं पॅक करून मी रात्रीच सगळं रेडी केलंय. आता फक्त निघायचंय संध्याकाळी म्हणजे थोड्या वेळात. चलो गाईज, आता मी तर किती केव्हाचे आवरून बसले. मला असं झालंय मी कधी निघल. मस्त आता आवरलं, आता थोड्या वेळात निघणारच आहे. पण तुम्हाला बाहेर दाखवते. हे बघ इकडे दिसत असेल, इतकं भयानक ऊन पडलंय ना, इतकं ऊन आहे, त्याच्यामुळे असं निघूच वाटत नाहीये अजिबात. खरंच खूप ऊन, म्हणजे इतकं ऊन ना. ऑफिसमध्ये AC ची सवय लागली ना, त्याच्यामुळे रूममध्ये तर इतकं म्हणजे फॅन फुल चाललाय, तरी पण इतकं ऊन म्हणजे असं गरम गरम होतंय ना. त्याच्यामुळे मी आज झोपले पण नाही दुपारी. मला झोप पण येत नव्हती, घरी जाण्याची पण एक्साइटमेंट होती, त्याच्यामुळे मी झोपले पण नाही. तर चलो मग आता तुम्हाला रोडने भेटेलच आता. चलो 3ला निघायचं, नंतर 4 ठरलं आणि डायरेक्ट 5-5:30च्या दरम्यान आम्ही निघालो होतो. 5-5:30 वाजले होते, तरी इतकं भयानक ऊन होतं ना, अक्षरशः असं वाटलं होतं कशाला आपण एवढ्या लेट निघालो. म्हणजे 3ला निघालो असतो तर काय झालं असतं, हाच विचार माझा चालू होता. त्याच्यानंतर म्हटलं चला आता पटकन निघूया. आणि काश अशी व्हिडिओ जसा पळतोय तशी पण गाडी पळाली असती तर आम्ही 1-2 तासातच घरी पोचलो असतो, पण असं होऊ शकत नाही. तर मग गाडीला पेट्रोल वगैरे टाकलं आणि खूप भूक लागली होती, कारण सकाळी पण नाश्ता केला होता आणि निघतानीच म्हणजे थोडंफार डोसा वगैरे खाऊन निघालो होतो आम्ही. चहा पण घेतला होता एका ठिकाणी थांबून. आणि त्यानंतर म्हटलं चला आता एकदा पेट्रोल टाकूया आणि मग पुढे थांबूया, कारण अक्षरशः इतकी रांजणगावपर्यंत इतकी गर्दी लागली ना, म्हणजे इतकी ट्रॅफिक. तरी साईडने गाडी आणली, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं 1-1.5 तास आमचा वाचला. आणि ही कमान दिसल्यानंतर तर मला इतकं अक्षरशः इतकं भारी वाटतं ना, म्हणजे असं वाटतं की आपण आलोच
आहे आता 5-10 मिनिटात पोहोचू, पण इथून पण आम्हाला 1 तास लागतो कारण रोड इतका बोगस आहे ना इथून, त्याच्यामुळे. पण ही कमान बघितल्यानंतर मला खरंच खूप वाटतं मस्त. मग म्हणलं चला आता मला इथं म्हणजे मी एकदा भेळ खाल्ली होती तेव्हापासून माझी इतकी फेवरेट भेळ झाली ना इथली. मी प्रत्येक वेळेस येताना आणि जाताना इथं भेळ खातच असते. मग म्हटलं चला मस्त ओली भेळ एन्जॉय करूया. त्यासोबत ते ठेचा देतात, इतका छान लागतो ना. मस्त भेळ एन्जॉय केली. चलो बाय.